श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, श्रावण महिन्याला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय अत्यंत पवित्र महिना मानला जातो. त्याचबरोबर या महिन्यात धार्मिक महत्त्व देखील अतिशय खूप जास्त आहे. श्रावण महिन्यामध्ये देवादिदेव महादेवांची पूजा सेवा व्रत करण्याला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. श्रावणातील सोमवारच्या व्रताचं फळ स्वयं देवादिदेव महादेव आपल्या भक्तांना प्राप्त करून देतात. त्यामुळे हे व्रत खास असून अनेक जण आपल्या मनोकामनांसाठी श्रावणातील व्रत जे आहे तर ते करत असतात. यंदा श्रावण महिन्यामध्ये एकूण 4 श्रावणी सोमवार जे आहे तर ते आलेले आहे आणि यामध्ये 4 ऑगस्ट या दिवशी आलेला आहे श्रावण महिन्यातील दुसरा श्रावणी सोमवार. या दिवशी आपण एक वेळेस उपाशी राहिले तरी देखील चालेल, परंतु आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. ही वस्तू टाकल्यामुळे काय होईल की जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व शत्रू जे आहे तर ते संपून जातील आणि आपल्या कुटुंबावरती कधीच वाईट संकट जे आहेत तर ती येणार नाही. घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य गरिबी अडचणी या सर्व समस्या सर्व नष्ट होतील असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणती वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव आवर्जून लिहा. तर चला बघा, श्रावणातील पूजा आणि व्रत केल्याने देवादिदेव महादेव जे आहेत तर ते प्रसन्न होऊन भक्तांच्या मनातील इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या या काळामध्ये पूर्ण करत असतात. भक्त श्रावणात श्रावण सोमवारचे व्रत करतात. भगवान देवादिदेव महादेव हे भोले बाबा यांना भोले बाबा देखील म्हणतात, कारण म्हणजेच शंकर जे आहेत तर ते भोळे आहेत असं देखील मानलं जातं. तुमच्या साध्या भक्तीने देखील ते लगेच प्रसन्न होतात आणि मनातील जी काही इच्छा मनोकामना आहेत तर ती पूर्ण करतात. त्यामुळे भगवान देवादिदेव महादेवांना प्रसन्न करणे जरी सोपे असले तरी त्यांचे काही नियम देखील तितकेच खूप महत्त्वाचे मानले जातात आणि ते नियम जर आपण पाळले, व्रत जर केलं तर तुमच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होऊ शकतात. आपल्याला कोणते नियम या पूजेमध्ये पाळायचे असतात तर ते देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहे. कारण यावर्षी श्रावणात एकूण 4 श्रावणी सोमवार असणार आहे आणि श्रावणाची जी समाप्ती आहे तर ती 23 ऑगस्टला होणार आहे. श्रावणातील मनोकामना पूर्तीसाठी अनेक जण निर्जळी देखील उपवास करत असतात, तर काही जण केवळ जल पिऊन तसेच काही भक्त हे एकभुक्त राहून देखील हे व्रत करत असतात. प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार आपल्याला झेपलं तसं व्रत करतात. मात्र व्रताच्या दिवशी फळे खाऊन संध्याकाळी देवादिदेव महादेवांची पूजा केल्यानंतर हे व्रत सात्विक आहार घेऊन सोडलं जातं. या व्रतामध्ये कांदा लसण जे आहे तर ते टाळलं जातं. श्रावणातील सोमवारी व्रत करताना पूजाविधी नियमानुसार करणे आवश्यक आहे. सोमवारी लवकर उठून स्नान केल्यानंतर शक्य असल्यास पांढरं वस्त्र घालून पूजेला बसावं. घरामध्ये देवादिदेव महादेवांचं शिवलिंग म्हणजे शिवपिंडी असल्यास जल आणि दुधाचा अभिषेक करावा, पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर शिवपिंडीला भस्म लावावं, पांढरी फुलं बेल अर्पण करावं, धूप दीप अगरबत्ती नैवेद्य अर्पण करून पूजा करावी. यावेळी शिवलीलामृत शिवचालिसा किंवा शिवाच्या संबंधित श्लोक वाचावे. तसेच ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचं शक्य होईल तितकं पठण करावं.
शेवटी आरती करून नैवेद्य अर्पण करावा, प्रसाद वाटावा, ही झाली घरातील पूजा. मात्र श्रावण सोमवारी शिव मंदिरात जाऊन देखील अशीच पूजा करावी. याचं फळ जे आहे तर ते आपल्याला निश्चितच मिळत असतं. श्रावण सोमवार हे व्रत जर तुम्ही एखाद्या मनोकामनेसाठी करत असाल तर हातामध्ये जल घेऊन, तांदूळ, फूल घेऊन संकल्प करा आणि मनोकामना सांगून आपली इच्छा व्यक्त करा. संपूर्ण श्रावण महिना मांसाहार करू नये, तसेच व्यसनाचे पदार्थ खाऊ नये. आपला आहार हा सात्विक ठेवावा. खाण्याच्या सवयींवरती किमान या काळात तरी नियंत्रण हे आवर्जून ठेवावं. मनी नाही भाव आणि देवा मला पाव अशी जर गत असेल तर आपल्याला त्याचे कोणतेही लाभ जे आहेत, फायदे जे आहेत तर ते मिळत नाही. व्रत करताना आपले आचरण जे आहेत तर ते योग्य असावं. शब्दांवरती नियंत्रण ठेवावं. कोणालाही वाईट साईड बोलू नये. कुणीही कुणाची या काळामध्ये निंदा नालस्ती करू नये. चांगले कर्म करता येईल इतके करावे. व्रताच्या काळात ब्रह्मचर्य पालन करावं. जर शक्य झालं तर अतिशय उत्तम शारीरिक आणि मानसिक पावित्र्य जपलं तर यामुळे देवाधिदेव महादेवांच्या पूजेचं फळ हे आपल्याला लवकर मिळत असतं. मनामध्ये पवित्र भाव ठेवून, विश्वास ठेवून जर व्रत केलं तर नक्कीच त्याची फलप्राप्ती जी आहे तर ती आपल्याला होत असते. तर अशा पद्धतीने आपल्याला श्रावणामध्ये ज्या वेळेस आपण सोमवारचा उपवास करतो त्यामध्ये हे जे नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे असतात आणि त्याचबरोबर आपल्याला हे जे उपाय असतात तर ते उपाय करायचे असतात. ज्यावेळी या पवित्र तिथी असतात, या पवित्र तिथींना पृथ्वी तलावरती जी सकारात्मक ऊर्जा असते तर ती रोजच्या तुलनेमध्ये कितीतरी सहस्रपटीने कार्यशील असते. आणि या तत्वामध्ये ज्या वेळेस आपण एखादा उपाय करतो किंवा एखादी सेवा करतो त्यावेळी त्याचं जे फळ आहे तर ते खूप लवकर आपल्याला मिळत असतं. हिंदू धर्मामध्ये अंघोळीला खास, विशेष, अनन्यसाधारण असं महत्त्व देण्यात आलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्या वेळेस आपण अंघोळ करतो, जर आपण एखाद्या पवित्र स्थळी अंघोळ केली तर त्यामुळे आपले जे काही मागचे पाप आहेत तर ते सर्व नष्ट होतात. परंतु जीवनामध्ये असणारे सर्व संकटे, समस्या देखील दूर होत असतात. पण आता या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला अंघोळ करण्यासाठी एखाद्या तीर्थस्थानी किंवा पवित्र स्थळी जाणं किंवा नदीवरती जाणं इतकं शक्य होत नाही, कारण हल्ली इतका वेळ कुणाकडेही नाही. त्यामुळे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये असे काही प्रभावी उपाय सांगितले जातात. ते आपण आपल्या घरच्या घरी जरी केले तरी आपल्याला त्याचा लाभ जो आहे तर तो प्राप्त होत असतो. त्यामुळेच उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. आपल्याला वाटतं की आपल्या अवतीभोवती काहीतरी वाईट निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती आहे. त्याचबरोबर आपण नेहमी नकारात्मक विचार करत असतो की माझं आता हे काम मी करत आहे त्यामध्ये मला यश मिळेल का किंवा नाही मिळणार. अशा जे काही नकारात्मक विचार आहेत तर ते आपल्या मनामध्ये असतात. त्यामुळे आपल्याला हे सर्व जे काही दोष आहेत तर ते दूर करण्यासाठी, संपवण्यासाठी सर्व संकट जे आहेत तर ते आपल्याला हे जे उपाय आहेत तर ते करायचे असतात. या उपायाने तुमच्या घराची, पतीची, मुलांची प्रगती होईल. त्याचबरोबर आपल्या कुटुंबावरती कधीच कोणत्याच प्रकारचं वाईट संकट जे आहे तर ते येणार नाही. जो काही शत्रू त्रास असेल, ग्रह दोष असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल तर तो दोष जो आहे तर तो दूर होतील आणि सर्व संकट जे आहे, अडचणी ज्या आहेत तर त्या सर्व दूर होऊन दारिद्र्य देखील आपले नष्ट होईल. असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आहे. सोमवारी तुम्हाला काय करायचं आहे बघा. सर्वात प्रथम सकाळी लवकर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. सकाळी तुम्ही 4:30 ते 6:30, 7:30 पर्यंत हा जर उपाय केला तर अतिशय उत्तम. जर नाही तुम्हाला या कालावधीमध्ये जर शक्य झालं तर मग तुम्ही ज्यावेळी स्नान करता, आंघोळ करता त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. आंघोळीसाठी तुम्ही गरम पाणी घ्या, थंड पाणी घ्या, तुम्हाला जे लाभ पाहिजे ते घेऊ शकता. यानंतर एक प्लेट घ्यायची आहे, वाटी घ्यायची आहे. त्या वाटीमध्ये तुम्हाला हे जे साहित्य आहे तर ते ठेवायचं आहे.
त्यामध्ये एक बेलपत्र तुम्हाला ठेवायचं आहे, त्याचबरोबर गाईचं जे कच्चं दूध असतं ते ठेवायचं आहे, गुलाबजल किंवा गुलाबाच्या पाकळ्या तुम्हाला ठेवायच्या आहे आणि थोडेसे काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहे। हे सर्व साहित्य तुम्हाला त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यानंतर हा जो मंत्र तुम्हाला सांगत आहे या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे। तो मंत्र असा आहे बघा, गंगेचे यमुनेचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी जलेस्मिन सिंधी कुरु हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। हा मंत्र म्हणता येत नसेल तर सरळ तुम्ही ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किंवा मग तुम्ही हर हर महादेव किंवा हर हर गंगे या मंत्राचा जप करू शकता। तुम्ही अंघोळ केली किंवा जय श्रीराम किंवा रामकृष्ण हरी या मंत्राचं सुद्धा पठण करा आणि अंघोळ करा आणि देवाधिदेव महादेवांना प्रार्थना करा की माझ्या घरामध्ये जे काही दुःख दारिद्र्य गरिबी आहे तर ती दूर होऊ द्या। तुमची कृपा माझ्या घरावरती कुटुंबावरती मुलांबाळांवरती राहू द्या अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे, अंघोळ करायची आहे। त्यानंतर अंघोळ झाली की आपण अंघोळीमध्ये बेलाचं पान आणि ज्या फुलांच्या पाकळ्या टाकल्या असेल तर त्या तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे, तसेच त्या पात्रूमध्ये पडून द्यायच्या नाही। अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। अगदी साधा सोपा उपाय आहे, तुम्ही हा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला याचा लाभ जो आहे तर तो मिळेल। सर्व त्रास दुःख अडचणी दूर होतील आणि मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा मनोकामना आहेत तर त्या देखील पूर्ण होतील। तर यानंतर अंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवादिदेव महादेवांचे घरामध्ये विधिवत व शिवपिंडी तुमच्याकडे असेल तर विधिवत पूजन करायचं आहे। आवर्जून आपल्याला उद्याच्या दिवशी देवादिदेव महादेवांना दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे, विधिवत आपल्याला पूजन करायचं आहे आणि त्यानंतर नैवेद्य अर्पण करून आपल्याला देवादिदेव महादेवांची आरती करायची आहे। यानंतर आपली जी काही इच्छा आकांक्षा आहे तर ती देवादिदेव महादेवांना सांगायची आहे। कोणतीही सेवा उपाय करताना आपल्या मनामध्ये एक विश्वास असणं गरजेचं आहे आणि आपण किती विश्वासाने किती मनापासून उपाय करतो सेवा करतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। सोबतच कष्ट करणं गरजेचं आहे, असं होणार नाही की आपण नुसतं बसून राहायचं आहे आणि उपाय करायचा आहे, याला काही अर्थ नाही। उपाय आपण का करत असतो तर आपल्या कष्टाला मेहनतीला जी साथ आहे तर ती मिळावी, आपले जे काही ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले आहेत तर ते बलवान व्हावे आणि आपल्या मेहनतीला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण छोटे मोठे उपाय जे आहे सेवा जे आहेत तर त्या करत असतो। तर सांगितल्याप्रमाणे ज्या वस्तू आहेत तर त्या उद्याच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे आणि त्या पाण्याने आपल्या घरामधील जेवढ्या व्यक्ती असेल तेवढ्या व्यक्तींच्या सर्व जणांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या वस्तू टाकून आपल्याला सर्वांनी त्या पाण्याने स्नान करायचं आहे। तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ।